चला तर जय महाराष्ट्र मित्रांनो. व्हिडिओ बनविण्यामागचं कारण आहे ते तुम्हाला पुढं कळणारच आहे. तर व्हिडिओ का बनवतो आहे ते आपण बघणार आहे. तर अगोदर बोलायचं म्हणजे असं की त्या अगोदर आपण हनुमान चालिसामधला ही एक चौपाई हनुमान चालिसामधली, राम दुआरे तुम रखवारे होत ना आज्ञा बिनु पैसारे, सब सुकल हे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना. तर एवढा विश्वास ह्या हनुमान चालिसाच्या एका चौपाईमध्ये काय, तर त्याचं एक एक्झाम्पल, एक उदाहरण म्हणून आजचा हा एक व्हिडिओ आहे. काय की आपण काही मोठे लट भक्त नाहीत, एक तुच्छ सेवक म्हणायला काही अडचण नाही. जसं आपल्या पद्धतीनं मारुतीरायाची सेवा घडते त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. तर माणसाच्या आयुष्यामध्ये असा अचानक झालेला बदल काय, म्हणजे ज्याला आपण होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं असं म्हणायला काही अडचण नाही. त्याचं एक एक्झाम्पल आज आपण बघणार आहे. तर ज्याला आपण जादूसारखा प्रयोगसुद्धा एखादा माइंड पॉवरचा म्हणू शकतो. काय तर हा जो आपण म्हणतो की माणसाचा एक जागृत अवस्थेतला माइंड असतो आणि एक सुप्त अवस्थेतला माइंड असतो, जो झोपल्याच्या नंतर सुद्धा काम करतो. आणि तो जो माइंड आहे तो माइंड मूर्ख माइंड आहे. त्याला माहीत नाही हे खरं आहे का खोटं आहे, होईन का नाही होईन. त्याला एकदा डायरेक्शन दिलं त्या माइंडला की ते काय करायला लागतं माहिती का, हे सगळी सृष्टी, ही जेवढी सृष्टी का ती तुमच्या कामाला लावायला लागतं. काय दुसरी गोष्ट, माइंड पॉवर तेवढी बनवावी लागते. काय एक एक्झाम्पल देतो आपण, व्हिडिओ मोठा बनत काय, तर 1-2 हजार पब्लिक आहे, एक उदाहरण बघू आपण. आणि त्याच्यामध्ये तुमच्या ओळखीचा एखादा गणेश वगैरे कोणी मुलगा म्हणा, मित्र म्हणा, कोणीतरी तुमच्या ओळखीचा, आणि तेवढ्या माणसामध्ये तुम्ही जर त्याला अय गणेश म्हणून जर आवाज दिला तर 1000 पब्लिकमध्ये कमीत कमी 10-12 तरी गणेश असतील ना. तोच कसं काय देतो तुमच्या हाकेला का, कारण तुमची आणि त्याची ओळख आहे, त्याला माहिती की मलाच याने हाक मारली म्हणून. तसंच भगवंताचं काय, त्यावेळेस आपण हाक मारतो त्यावेळेस तो आपल्या ओळखीचा असला पाहिजे. काय आणि तो ओळखीचा असण्यासाठी, ओळख करण्यासाठी काय करावं लागतं हे आपल्याला चांगलं माहिती, त्यालाच आपण भक्ती असं म्हणतो. तर मूळ मुद्द्याकडे येऊ आपण. ते म्हणजे काय, सध्याच्या परिस्थितीला पैशाची थोडी अडचण होती. कशामुळे होती, काय होती हे जवळच्या मित्रमंडळीला माहिती आहे. काय हे कुटाणा म्हणजे काही गोष्टी घडतात आयुष्यामध्ये माणसाच्या चांगल्या, तर त्याच्यामुळे थोडी तुझ्या पैशाची अडचण होती. काय आणि मी मारुतीरायाला म्हणायचो काहीतरी होऊ दे, काय मला याच्यामध्ये कमीत कमी 2-2.5 लाख रुपयाचं प्रॉफिट पाहिजे. काय आणि ते होईल कसं मग. काय एकंदर एक जर उदाहरण जर बघायला गेलं काय, तर या ठिकाणी आपल्याकडं जे, तर या ठिकाणी अगोदर आपल्याला दिसतं इथे या ठिकाणी की 1,60,000चा जो CE, हा CE या ठिकाणी आपल्याकडं 20 लॉट होते. तो 20 लॉटचा स्क्रीनशॉट आपल्याकडं नाही दुसऱ्या मोबाईलमध्ये. तर हे 16 लॉट होते अगोदर आपल्याकडं. तर याच्यामध्ये आपण याचं ॲव्हरेज करून 708.34ला या ठिकाणी आपल्याला हे जे लॉट आहेत 16 ते या ठिकाणी आपल्याला भेटले होते. तर याच्यामधले जे आपण 11 लॉट सोडले या ठिकाणी 16मधले जवळजवळ, आणि 5 लॉट आपण त्या ठिकाणी ठेवले होते. त्या ठिकाणी जवळजवळ 1,80,000 काहीतरी प्रॉफिट आपण ज्यावेळेस हा 1000ला काहीतरी गेला नाही 16-32 हां, तर त्या दिवशी 60-65 हजाराचं काहीतरी प्रॉफिट या ठिकाणी बुक केलं होतं. आणि 5 लॉट आपण या ठिकाणी जशाल तसे ठेवले होते. तर एकंदर एक जर विचार जर केला तर या ठिकाणी जे आपण मागतो काय,
काहीतरी होऊ द्या आणि असं होणार आहे काय. तर या ठिकाणी ज्या आपल्याकडं हे 15 लॉट पुन्हा राहिले होते, 1 लॉट त्यामधला विकला पुन्हा काय, आणि या ठिकाणी 5 लॉट आपण या ठिकाणी दिसतं इथं या ठिकाणी आपल्याला. तर जवळजवळ 5 लॉट या ठिकाणी आपण ठेवले होते. तर या 5 लॉटमध्ये या ठिकाणी स्क्रीनशॉट बघण्यापेक्षा अकाउंट आपण या ठिकाणी नाही, अकाउंट नाही, स्क्रीनशॉटच या ठिकाणी आपण बघू. तो जो आजचा प्रॉफिटचा जो स्क्रीनशॉट आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहे. इथं या ठिकाणी दिसतं आपल्याला, हां, हे आजचा गोल्डचा स्क्रीनशॉट आहे काय. तर टोटल 2,12,460 रुपयांचं या ठिकाणी आपल्याला आज झालेलं हे प्रॉफिट आहे. ही एक व्हिडिओ याच्यासाठी बनवतो आहे आपण, जे आपण मागत होतो आणि मी ऑफिसला बऱ्याच जणांना म्हणत होतो काय की हा जो CE हा 4-5 हजाराला या महिन्यामध्ये जायला पाहिजे, कसा जायला पाहिजे, काय जायला पाहिजे, हे काही गोष्टी माहीत नव्हत्या. आणि आज काय घडलं अचानक, रात्रीच डिक्लेअर झालं, गोल्डवरती टॅक्स लागला काय, 15% टॅक्स लागला गोल्डवरती. आणि जे गोल्डचं प्रीमियम आहे 1,60,000 जवळजवळ 6,000 जाऊन आलं. तर या ठिकाणी आपण हे जे प्रॉफिट जे बुक केलं आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतं जवळजवळ या ठिकाणी 49,36ला 4,936ला या ठिकाणी आपण हा CE पुरे 5ला 5 लॉट या ठिकाणी आपण सोडून दिले. तर 2,12,460 रुपयांचं या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट झालं. आणि जवळजवळ याचा हाय जो आहे तो 6,000चा आहे. म्हणजे एकंदर एक जर विचार जर केला, माइंड पॉवर माणसाची काय करू शकते, माणसाला खरंच भविष्यसुद्धा कळायला लागतं. श्रद्धा पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, मार्केटवरती विश्वास पाहिजे, तशा प्रकारचं ॲनालिसिस पाहिजे. या गोष्टी घडतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं. आणि आत्ता मी रामरक्षा घेतली देवघरापाशी काय, आणि आता व्हिडिओ झाल्याच्यानंतर हनुमान चालीसा पण या ठिकाणी घेणार आहे. तर रामरक्षा घेता घेता असं एक व्हिडिओ आपण टाकावा असं लक्षामध्ये आलं म्हणून हा व्हिडिओ बनवतो. तर अशा पद्धतीनं जवळजवळ या ठिकाणी 5 लॉट होते आपल्याकडे, 15 असते तर जवळजवळ 20 होते ठेवले असते. तर जवळजवळ नाही म्हणलं तर 8-9 लाखापर्यंत आजचं प्रॉफिट आपलं राहिलं असतं. तर याला जादू म्हणल्यासारखा कार्यक्रम झाला. हे एकंदर एक जर विचार जर केला तर गोल्डचा जो मेन स्पॉट आहे, ज्यावेळेस मी सकाळी उठलो त्यावेळेस मला असं वाटलं की या ठिकाणी जे गोल्ड आहे हे 4-5 हजार गेलं का काय 5,000पर्यंत गेलं का काय. तर गोल्ड तिथंच होतं. पण नंतर कळालं की गव्हर्नमेंटनं आपल्या या ठिकाणी टॅक्स वाढवलेला आहे. तर लेवल सकाळी ज्यावेळेस बघितली मी गोल्डची, तर या ठिकाणी जो आपला गोल्डचा स्पॉट आहे 1,62,000 वरती या ठिकाणी ट्रेड करीत होता. आणि नंतर यांनी हाय मारला जवळजवळ 1,62,649 पॉईंटचा. तर अशा पद्धतीनं अचानक ही जी आलेली मुवमेंट आहे काय, ज्या आपण मागत होतो ती या ठिकाणी आपल्याला अचानक दिलं, काहीही न करता. अचानक का म्हणायला लागलो, कारण गोल्ड स्पॉट जशाला तसा असून टॅक्स वाढल्यामुळं जे गोल्ड अचानकच 1,54,492 म्हणजे इथून या ठिकाणी जी कालची या ठिकाणी क्लोजिंग आहे गोल्डची 1,53,389ला या ठिकाणी गोल्ड काल क्लोज झालं होतं. आणि अचानक आज उठून बघतोय तर पहिल्याच 15 मिनटामध्ये 1,62,186 वरती गोल्ड गेलं काय. तर अशा पद्धतीनं प्रॉफिट झालं. हा एक आपल्या आयुष्यामध्ये जादूसारखा एक कार्यक्रम झाला. पैशाची नड होती आणि 2,12,000 या ठिकाणी आपण प्रॉफिट या ठिकाणी बुक केलेलं. एवढा माल आपण या ठिकाणी मार्केटच्या बाहेर काढला आहे. त्याचबरोबर जे टाटाचा जो CE आहे 2 लॉट होते आपल्याकडे, 1 लॉट विकून टाकला कालच काय 10-20 पैशाच्या फरक, आपलं 50 पैशाच्या फरकामध्ये काय. आणि 1 लॉट आपण ठेवला होता, याच्यामध्ये 9,762चं या ठिकाणी प्रॉफिट आहे. आणि याचं जे टार्गेट आहे टाटाचं हे जवळजवळ 230, 31, 32पर्यंत टाटा जाऊ शकतं काय. तर जवळजवळ हा 12, 13, 15, 16 रुपयापर्यंत आपण हा CE या ठिकाणी विकणार आहे. तर अशा पद्धतीनं मार्केटमध्ये पैसा बनतो
त्याचबरोबर इकडं सुद्धा चांगलं प्रॉफिट आहे आजचं. काय अशा पद्धतीनं ट्रेड करून आपण इच्छा कंप्लीट करू शकतो, पूर्ण करू शकतो. आपले स्वप्न आपण त्या ठिकाणी रंगवू शकतो. काय असं मार्केट एकदा द्यायला लागलं तर भरभरून देतं. चला बाय बाय, गुड नाईट, जय शिवराय.